पद्धतीने लावल्याचा तुमचा आरोप आहे, काय नेमका प्रकार आहे? खऱ्या अर्थानं लोकशाहीला काळमा फासण्याची परिस्थिती आज अमरावतीमध्ये निर्माण झालेली आहे। निवडणूक आयोग निवडणुकाच कशासाठी घेतं हा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झालेला आहे। हा श्रीकांत वडा नावाचे अधिकारी सरळ म्हणतात की आम्हाला ज्या पद्धतीने आदेश दिले त्या पद्धतीने आम्ही मशीन लावतोय। आपण हिंदुस्थानामध्ये राहतो, हिंदू आहोत, अब कडपासून सुरुवात करतो, डावीकडून उजवीकडे जातो, परंतु उर्दू प्रमाणे मशीन या ठिकाणी जाणून बुजून द क ब अ अशा पद्धतीने 40% ते 50% ठिकाणी मशीन उलटे लावले गेलेले आहेत। आणि मला वाटतं या ठिकाणी निवडणूक आयोग याला फार मोठा जबाबदार आहे। कारण ज्या ठिकाणी जेव्हा निवडणुका हरणार हे जेव्हा लक्षात आलं, मागे सुद्धा नगर परिषदेमध्ये निवडणूक आयोगाने 20 दिवस त्या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्या आणि तोच प्रकार या ठिकाणी घडतोय। जेव्हा निवडणुका हरणार लक्षात आलं तेव्हा हे मशीन जाणून बुजून उलटे करून कुठेतरी मतदारांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि राज्यघटना पायदळी तुडवण्याचा प्रकार आज या निवडणूक आयोगामार्फत घडतोय। याचा जेवढा निषेध करावा तेवढा आम्ही निषेध करतो। कोण आहे? कोणते राजकीय पक्ष आहेत का, काय सांगा? बघा, हे सगळ्या जगाला माहिती आहे की काय प्रकार चालू आहेत। आज निवडणूक आयोग म्हणजे हे फक्त भावलं आहे आणि त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने खेळ मांडलाय। मला वाटतं खऱ्या अर्थानं निवडणुका न घेता, आता इलेक्शन न घेता डायरेक्ट सिलेक्शन करावं। त्यांना जे वाटतात लोक त्यांना डायरेक्ट सिलेक्ट करून निवडणूक आयोगाने मोकळं व्हावं, जेणेकरून या जनतेला सुद्धा संभ्रमित करण्याचं आणि उल्लू बनवायचे धंदे कुठेतरी बंद करावे।